हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी आली आहे चाकोते फोटो स्टुडिओला, ज्यांनी पहिल्यांदा अमरावतीमध्ये राज्यस्तरीय फोटो स्पर्धा आयोजित केलेली आहे। तर आता आपले सर्व गेस्ट आलेले आहेत, तर चला आपण बघूया। तर सर्व गेस्ट आता आपल्याला आलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता। चला तर आपण पाहूया आजच्या प्रदर्शनीत। आहे पहिला सेक्शन आहे हा वेडिंगचा। तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे फोटो फ्रेम्स लागलेले आहेत, तर तुम्ही पहा। तुम्ही दुसरा सेक्शन पाहू शकता की इथे वाईल्ड लाईफचे पूर्ण फोटोग्राफी लागलेले आहेत। तुम्ही हे बघा, पूर्ण बघू शकता तुम्ही इथे छान छान फोटोग्राफर हे फोटो काढलेले आहेत आणि ते असे फ्रेम लावलेले आहेत, तर तुम्ही हे पूर्ण बघू शकता। फोटोग्राफी म्हणून आहे, तर हा तुम्ही पूर्ण सेक्शन बघा। तर हा सेक्शन आहे किड्स फोटोग्राफीचा। तर तुम्ही हे बघू शकता किती छान छान फोटो फ्रेम्स इथे लावलेले आहेत। बॅकग्राऊंडला आवाज येत होता म्हणून मी आवाज म्यूट केला आणि व्हॉइस रेकॉर्ड टाकले। आपले दिग्गज माननीय खासदार साहेब आलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। मान्यवरांच्या हस्ते होत आहे। या उद्घाटनानंतर पाहणी सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर बोलवलं, परंतु त्याआधी वैभव ठाकूर आणि उदय ठाकूर हे दोघे इथे स्वागत समारंभ आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। इथे अमरावतीचे खासदार माननीय श्री बलवंतदादा वानखडे, माजी महापौर विलासभाऊ इंगोले, नगरसेवक राजूभाऊ भेले, तसेच माजी आमदार सुनीलभाऊ देशमुख इत्यादी सर्व मंचावर उपस्थित आहेत। श्री संजय राजभाऊ भेले, संजय शिरभाटे, सुरेश रतवा आणि मंचावर उपस्थित पाहते। आज हा जो कार्यक्रम झाला आहे त्याच्या मागची जी भूमिका आहे, आज अनेक वर्षांच्या आमच्या परिश्रमाच्या नंतर आम्ही या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आयोजित करतो। जवळपास 1995 मध्ये हा
लावतात आणि माहिती झाली सांगतो की याचं बीज तुम्ही फक्त आता या महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेला नतमस्तक होतो. चाकोचे फोटो स्टुडिओ द्वारा आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन आता उद्घाटन झाल्यानंतर या सभागृहात खूप मोठ्या प्रमाणात 3 दिवस गर्दी होणार आहे. उद्घाटनाला जरी संख्या लोकांची कमी असली तरी ही संख्या आता पुढे 3 दिवस खूप वाढणार. या उद्घाटन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि खासदार असून अगदी शालीनतेने लोकांच्या व्यथा समजून घेऊन वेळ पडली तर 4 व्हीलर बाजूला ठेवून 2 व्हीलरवर कार्यकर्त्याच्या वतीने लोकांची सेवा करणारा म्हणून आणि माजी पालकमंत्री काँग्रेस पक्षाचे नेते आमचे नेते आदरणीय डॉक्टर सुनीलभाऊ देशमुख यांच्या पश्चातही आज लोक गावामध्ये चर्चा करतात की प्रशासन कसं चालवावं. एका माननीय खासदार साहेबांच्या हस्ते मला पण इथे सन्मानित करण्यात आलं होतं. तर आता आपण भेटूया ज्यांनी अमरावती मधून अंबागेटच्या आत मुर्गेंद्र मठ येथे राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी आयोजित केले आहे. असंच आपले उदय दादा यांना आपण आता भेटूया. नमस्कार, मी उदय चाकोते संचालक. आपण दरवर्षी राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनी आयोजित करतो. या प्रदर्शनीला आपल्याला महाराष्ट्रामधून दरवर्षी फोटो येत असतात. यावर्षी सुद्धा आपल्याला फोटो मिळालेले आहेत. मी अमरावतीतील सर्व जनतेला विनंती करेल की ही प्रदर्शनी जी आहे ही 28, 29, 30 या 3 दिवस मध्ये ही प्रदर्शनी आहे. आपण सर्वांनी या प्रदर्शनीला आवर्जून भेट द्यावी. मी सर्व ज्या जाहिरातदारांनी आम्हाला याच्यासाठी पाठबळ दिलं त्या सर्वांचं मी आभार मानतो. इथेच थांबतो. आता आपल्याला मॅम पण काहीतरी सांगतील. नमस्कार, मी रोशनी उदय चाकोते फोटो स्टुडिओ तर्फे सर्व अमरावतीकर जनतेला आवाहन करू इच्छिते. दिनांक 28, 29, 30 ऑक्टोबर रोजी चाकोते फोटो स्टुडिओ यांनी एक राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन आयोजित केलेले आहे. तरी सर्वांनी आपण सदिच्छा भेट देऊन आमचा उत्साह वाढवावा. तसंच या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्या. तिने एक ब्लॉग तयार केला. सुंदर आणि उत्कृष्ट ब्लॉग आहे. ज्या ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फोटो घेते. ज्या ज्या ठिकाणी उत्कृष्ट आणि अभिनय पण आहे, फोटोग्राफी. त्यामुळे तिला लाईक करा, फॉलो करा आणि प्रोत्साहन द्या. कमेंट. थँक्यू सर. आता आपण भेटूया अक्षय इंगोले यांना. नमस्कार, माझं नाव अक्षय गिरे. मी आज तिथे कार्यशाळा घेणार आहे. रील कसे एडिट करायचे किंवा त्याबद्दलची माहिती देणार आहे आणि अपलोड कसे करायचे याबद्दल मी सांगणार आहे. तुम्ही आता ब्लॉग मध्ये पुढे बघू शकता. ब्लॉग खूप एक नंबर झालेला आहे. तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जी नवीन स्टार्टिंग आहे तिला बूस्ट अप द्या. चला, थँक्यू सो मच आणि शुभेच्छा. थँक्यू. सगळ्यांना भेटून मला खूप मोटिवेट वाटलं. तर उद्या आहे मॉम आणि किड्सचा फॅशन शो. सो दिस ब्लॉग टू बी कंटिन्यू. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल पार्ट 1 तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.